गिरणारेत कृषी साहित्य डेपोचे भव्य उद्घाटन. शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण पायरी. नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे नाशिक तालुका शेतकी सहकारी संघ लिमिटेड यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या सरकार मान्य कृषी साहित्य विक्री डेपोचे उद्घाटन रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. गिरणारे दुगाव रोडवरील अष्टविनायक पेट्रोल पंप शेजारील परिसरात आयोजित या कार्यक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. या डेपोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासन मान्य दरात रासायनिक खते व दर्जेदार बियाणे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतीसाठी लागणारे साहित्य वेळेत आणि योग्य किमतीत मिळाल्याने उत्पादन वाढीस चालना मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे हे होते. उद्घाटन आमदार सरोजताई आहेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हिरामणदादा खोसकर आणि नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलासअण्णा शिंदे उपस्थित होते. यावेळी संचालक मंडळातील सभापती दीपक हरिभाऊ हगवणे, उपसभापती ढवळू गोपाळा फसाळे, दिलीप शंकरराव थेटे, रावसाहेब कोशिरे, शरद गायखे, जयराम ढिकले, पिकाजी कांडेकर, शांताराम माळोदे, विष्णू थेटे, वामनराव चुंभळे, दिलीप चव्हाण, नवनाथ कोठुळे, संजय चव्हाण, बबन कांगणे, नगरसेवक वाळू काकड, मीराबाई लभडे, आशा गायकर, तानाजी पिंगळे, दौलत पाटील, गणेश कहांडळ, संदीप जाधव, संदीप थेटे, मॅनेजर, भाऊसाहेब खांडवाहाले, चेअरमन सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित, अनिल काकड, व्हाईस चेअरमन, विष्णुपंत मैस्तुने, नामदेव गायकर, सुरेश लभडे, प्रशांत मुराडे, कालू नाना थेटे, पुंडलिक नाना थेटे, तानाजी पिंगळे, गणेश कहांडळ, दौलत पाटील, कैलास बिंडकोली, किरण कोरडे, सरपंच गिरणारे, ज्ञानेश्वर पाटील, भास्करराव निमसे, हिरामण म्हैस्तुने, गोविंद दिवे, बाबूराव डोबाडे, शशीअप्पा थेटे, निलेश कसबे, शिवाजी पिंगळे, सुरेश पिंगळे, आकाश धोंडगे, छगन पिंगळे, भाऊसाहेब धोंडंगे, संदीप बर्वे, राजाराम थेटे, बापू काका थेटे, सुनील थेटे, साहेबराव उगले, भाऊसाहेब गायकर, शिवाजी भागवत, विजय थेटे, संजय बन्सी थेटे, सचिन थेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे सभासद, कर्मचारी, विविध कार्यकारी सोसायट्यांचे सभापती व संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील आणि गिरणारे पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. नवीन डेपोमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होणार असून स्थानिक शेती विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आले. हा संघ सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने हे कंपनी सगळी चालवतीये आणि त्याच्यामध्ये बारकाईने आम्ही लक्ष देतोय की ही संस्था चांगली राहावी, चांगलं करावा. सभासद सुद्धा त्या ठिकाणी मी जेव्हा इलेक्शनला सांगितलं का जो म्हणजे इकडे गंगाराम मामांनी स्थापन केलेला तो तालुका संघ आहे, त्या काळी साधारण 67 वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी सभासद होण्यासाठी 25 रुपये दिले त्या शेतकऱ्याचा सभासदच रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता जेव्हा मधल्या काळात माझ्याकडनं होतं तेव्हा. आणि मग आम्ही पहिलं मी इलेक्शनला सांगितलं का सगळ्या सभासदांना जे 25 रुपये त्यावेळेचे दिले 67 वर्षापूर्वी म्हणजे त्याच्या पैशाची आज किंमत करा किती आहे. आणि म्हणून ते सभासद वर फक्त 50 रुपये कायद्याने 100 रुपयाचा सभासद पाहिजे म्हणून 75 रुपये भरा. ते सभासद आम्ही कायमस्वरूपी ते सभासद मालक किंवा त्याचा वारसदार जर तो नसेल तर वारसदार म्हणून मुलांना आम्ही त्या ठिकाणी सगळे सभासद करून घेतलेले. हा मोठी जागा डायरेक्ट मध्ये ट्रक येऊ शकेल, जीप येऊ शकेल, हे गाड्या येऊ शकतील अशा पद्धतीने ही जागा त्यांनी निवडली. आणि ह्या ठिकाणी आपण आमदार ताईच्या हस्ते आज उद्घाटन केलेलं आहे आणि म्हणून या उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो. माझे 2 शब्द संपवतो. या संघाच्या माध्यमातून या डेपोचा आज उद्घाटन सर्वांच्या साक्षीने पार पडलेला आहे. या संस्थेचे सध्याचे सभापती दीपक भाऊ हगवणे, उपसभापती ढवळूभाऊ फसाळे, महिन्यामध्ये सेंट्रल गोदावरीच्या माध्यमातून जी बँक खरं तर शेतकऱ्यांची
लाईफलाईन आपण एका प्रकारे म्हणूया तिला. तिने एक पेट्रोल पंप हा उभा केला आणि आता पुढे गॅस एजन्सी उभी करणार आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनी जर ठरवलं, एक होऊन एकोप्याने एकमताने राहिलं, तर संस्था कुठली उभी केली. कारण सहकार हा खरं तर आपल्या महाराष्ट्राचा गाभा होता. परंतु आता देवीदास काकांनी सांगितलं की ज्या पद्धतीने जिल्हा बँकेसाठी म्हणजे आमदार झाल्यानंतर लगेचच जो पाठपुरावा चालू होता आमच्या सर्वांचाच, त्याला आपले लोकनेते आदरणीय अजितदादांनी खूप सकारात्मक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास 800 कोटींचा जो काही निधी होता तो वितरणाच्या जवळपास आहेच. परंतु जी काही घटना घडली त्यातून दादा नसल्यामुळे त्या कामाला गती थोडी संत झालेली आहे. परंतु आम्ही शब्द देतो की जिल्हा बँकेला सुद्धा परत एकदा जोमाने आम्ही सर्वजण, देवीदास काका असतील, खोसकर दादा असतील, माणिकरावजी कोकाटे काका असतील, आमचे दिलीप काका बनकर असतील, खास करून राष्ट्रवादीचे, कारण हा दादांनी दिलेला शब्द होता आणि तो कसा खरा करायचा याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आज शेतकरी संघाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जी काही खतपुरवठा होतो आहे तो सुरळीत राहण्यासाठी वेळोवेळी ज्या काही अडचणी येतील त्या जर आम्हाला कळवल्या गेल्या तर नक्कीच प्रामाणिकपणे त्याचा पाठपुरावा करून शेतकरी बांधवांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. आणि खरं तर खूप तफावत म्हणजे आपण साध्या शॉपमध्ये गेलो तर तिथे 60-70 रुपयांचा प्रत्येक गोणी मागे म्हणा किंवा ही तफावत असते आणि शेतकरी बांधवांना 1-1 रुपया महत्वाचा असतो. कारण आज निसर्गाचे आपण आपल्यावरचा कोप बघतो आहे. अवेळीचा पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, अतिऊन, ह्या सगळ्यांचा निसर्गाचा कोप सहन करत करत माझा शेतकरी बांधव आज शेती सांभाळतो आहे. त्यात शेतकरी संघाच्या माध्यमातून जर अशा पद्धतीने थोडं स्वस्त असं खत जर मिळत राहिलं तर नक्कीच शेतीला चांगली चालना मिळेल. अतिशय जसं जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्याची एक जिव्हाळ्याची बँक होती. 4 महिने पावसाळा आला की शेतकरी नुसतं कधी सोसायटी मिळेल आणि कधी आपण लागवड चालू करू, कधी शेती उभी करू. त्याच माध्यमातून तालुका संघाच्या सुद्धा माध्यमातून बरेच शेतकरी या तालुका संघाच्या खतावर अवलंबून असतात. जिथे कुठे खत मिळाले नाही ते तालुका संघामध्ये मग आमच्या सर्वताई असेल, आम्ही असेल, आमच्यासारख्या माध्यमातून सगळ्यांनी फोन केल्यानंतर सॉरी आमचे डायरेक्टर तालुकाचे सर्व आदिवासी सोसायटीचे सर्व चेअरमन ते उपस्थित आहेत, सर्व सभासद आहेत. थेटे साहेबांना मी सर्व डायरेक्टरांना एकच विनंती करतो की ज्या पद्धतीनं ज्या वेळेस लागवड सुरू झालं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सगळे शेतकऱ्याचं अवलंबून राहायचं, तेवढं करू नका. परंतु काही गरजू शेतकऱ्यांना आपल्याकडून काही मदत झाली, 8 दिवस 4 दिवस 2 दिवस तेवढा वेळ धाकला तर नक्की तो शेतकरी त्या ठिकाणी उभा राहतो आणि वेळेत तो खतं घालितो आणि त्याचा माल त्या ठिकाणी माल पाण्याला जपतो. आपण करीतच आला. मी सुद्धा या तालुका संघाच्या ज्याच्यावर शेती माझी त्या ठिकाणी प्रगतीला झाली की उगले आपा असतील, शांताराम असेल, म्हणजे संदीप भाऊ असेल, जेव्हा जेव्हा फोन केला की 8 दिवस 4 दिवस आम्हाला मदत करा, नंतर वेळेत माल उभे राहिले, 2 पैसे मिळाले आणि आम्ही सुद्धा आमच्या पायावर त्या ठिकाणी शेतकरी म्हणून उभा राहिलो. असंच काही शेतकरी सुद्धा या ठिकाणी बरेच शेतकरी आपल्या खात्यावर आपल्या अनुदानावर अवलंबून असतात. ज्या ठिकाणी खतं कमी पडले, काही बिबेने कमी पडले, त्या माध्यमातून देवळी मतदारसंघाच्या आमदार ताई आहेत, मी आहे आणि आमच्या माध्यमातून काही तुम्हाला मदत पुढे लागली तर ते 100% करू. नाशिक तालुका शेतकरी संघ लिमिटेड संस्थेच्या सरकार मान्य गिरणारे नवीन डेपोच्या उद्घाटनाच्या प्रसंगी संदीप सरांनी आता सांगितलं की परिस्थिती फार अवघड झालेली आहे. अवघड होत असताना महागाई त्याही पलीकडे जाऊन भेसळयुक्त आणि डुप्लिकेट आपण बरेच टीव्हीला वगैरे सगळीकडे बातम्या बघत असतो. मग शेतकऱ्यांची कुठेतरी फसवणूक होते. फसवणूक झाली नुसती फसवणूक होत नाही
तर त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान पण होतं आणि त्यांची मेहनत पण वाया जाते. आणि मग त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्वस्त दरामध्ये आणि सरकार मान्य म्हणजे ना नफा ना तोटा थेट MRP रेटवरती या ठिकाणी मला वाटतं हे जे काही आज उद्घाटन झालेलं याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. आणि मग असे कार्यक्रम होत असताना आम्ही जरी नाशिक महानगरपालिकेचं नेतृत्व करतो, परंतु आमची नाळ मात्र ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. ज्या ज्या आपल्याला मदत महापालिकेची जिथे तिथे लागेल, मी सगळ्यांच्या समोर आपल्याला आश्वासित करतो, आपण या. आम्ही आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून जिथं जिथं शक्य असेल ती नक्कीच मदत आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि राहू. कारण हे शहर वाढतंय, हे शहर वाढत असताना या ग्रामीण भागाचा सुद्धा फार मोठा उपयोग ह्या नाशिक महानगरपालिका प्रशासनाला झालेला आहे. मग या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या वेळोवेळी मागण्या होत्या. त्या मागण्यांची पूर्तता तालुका संघाच्या माध्यमातून करण्यासाठी स्थानिक सदस्यांना सोबत घेऊन या ठिकाणी या जागेचा शोध घेण्यात आला आणि या ठिकाणी नाशिक तालुका शेतकी संघाचं हे भव्य दिव्य असं दुकान या ठिकाणी चालू करण्यात आलं. यापूर्वी पण आपला एक डेपो ह्याच गावामध्ये मधल्या बाजूला चालू होता, पण तिथं ट्रॉफिकच्या समस्येमुळं तिकडे शेतकऱ्यांना जाणं जरा जिकरीचं होत होतं. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून आज मुख्य रस्त्याला हा डेपो या ठिकाणी सुरू करण्यात आला आणि निश्चितच या डेपोच्या माध्यमातून संपूर्ण पंचकृषीसाठी एक महत्त्वाचं असं काम या ठिकाणी झालं आणि निश्चितच शेतकऱ्यांची प्रगती या माध्यमातून साधली जाईल अशी ग्वाही देतो. सरकारमान्य रास्त दर राखण्यासाठी कोणती यंत्रणा आपण अवलंबून आहात? नक्कीच सर, ना नफा ना तोटा या तत्वावर सहकारी संस्था असल्याने अगदी नाममात्र अशा नफ्यावर या ठिकाणी या डेपोचं उद्घाटन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कमीत कमी दरामध्ये या ठिकाणी हे खत पुरवठा केला जाईल, जेणेकरून दैनंदिन जीवनामध्ये शेतकऱ्यांना जे मोठ्या प्रमाणात खाजगी दुकानांमधनं मोठ्या प्रमाणात पैसे देऊन या ठिकाणी हे खतं घ्यायला लागत होते, रासायनिक खतं घ्यायला लागत होते, ते निश्चितच या दुकानामध्ये अगदी माफक दरात मिळणार आहे आणि सर्व प्रकारची खते या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि एक सहकारी संस्था असल्यामुळं निश्चितच शेतकऱ्यांना पण त्या संस्थेवर एक मोठा असा विश्वास आहे आणि तो विश्वास आम्ही सर्व संचालक मंडळ तसेच सर्व स्टाफ त्याची काळजी घेऊन या ठिकाणी चांगले असे खतं उपलब्ध करून देऊ आणि निश्चितच त्याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा बाळगतो. येथील शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची खते व बी बियाणे उपलब्ध करून देणार आहे, काय सांगाल? निश्चित सर, या ठिकाणी जे रासायनिक खत आहे विशेष करून त्यामध्ये सतत युरिया या खतासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते, पण तो मोठ्या प्रमाणात त्याचा काळा बाजार होतो. तो स्थानिक प्रायव्हेट दुकानामध्ये तो दाबून ठेवला जातो. पण रासायनिक खतं बाकी DAP असतील, 20-20-0 असेल, 15-15 या अशा प्रकारचे जे खतं आहेत ते खतं आमच्या मोठ्या प्रमाणात संस्थेने खरेदी करून आणि 5 ते 10 शाखांच्या मार्फत या ठिकाणी वितरित केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात खत साठा हा खरेदी केला जातो. त्याच धर्तीवर या ठिकाणी हे दुकान उपलब्ध करून हे रासायनिक खते निश्चित या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. विविध कार्यकारी सोसायटींची भूमिका किती महत्त्वाची असणार आहे? नक्कीच सर, प्रत्येक गावामध्ये विविध कार्यकारी सोसायट्यांची स्थापना झालेली आहे आणि ह्या सर्व सोसायट्यांना काही थोड्याफार प्रमाणात 2-3 महिन्यासाठी 4 महिन्यासाठी क्रेडिटवर खतं घेण्याची आवश्यकता भासते. ते खते आम्ही नाशिक तालुका शेतकी संघाच्या वतीनं निश्चितच 3-4 महिने 5 महिने क्रेडिटवर दिले जातं आणि ते पण खाली स्थानिक शेतकऱ्यांना थोडीशी सवलत देऊन 4-8 दिवसांनी 15 दिवसांनी त्याची किंवा कर्ज खात्यात वर्ग करून ते पैसे वर्ग केले जातात आणि तालुका संघाला तो भरणा केला जातो. निश्चितच सोसायट्या आणि तालुका संघ ही एक नाळ आहे आणि ती या मार्फत पुरी केली जाते. सध्या शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कोणत्या प्रमुख समस्या आहे आपल्या परिसरामध्ये? नक्कीच सर, आता सध्या जे रासायनिक खते बियाणे विकले जातात त्याच्यात मुख्य समस्या आज लिंकिंगची आहे. लिंकिंग बरेच शेतकऱ्यांना किंवा शहरी वर्गाला किंवा काही नेत्यांना पण समजत नाही लिंकिंग काय आहे. पण लिंकिंग जो सहकारात काम करतो, जो शेतीशी जोडलेला आहे, लिंकिंग म्हणजे ठराविक रासायनिक खतांवर एक्स्ट्रा लिक्विड खत उपलब्ध करून दिलं जातं. आज युरिया असेल किंवा अदर कुठले खतं असतील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात हे लिंकिंग दिलं जातं आणि ह्या लिंकिंगची
सक्ती ही सरकारकडनं केली जाते. प्रत्यक्षात गोणीची किंमत कमी असते आणि ह्या लिंकिंगची किंमत जास्त असते. हे लिंकिंग लिक्विड खत हे शेतकऱ्यांना त्यावेळेस घेणं खूप जिकरीचं असतं आणि ते जर विकत घेतलं नाही तर शेतकऱ्यांना हे रासायनिक खत सुद्धा विकत घेता येत नाही. आणि जर रासायनिक खतापुरते सुद्धा त्या शेतकऱ्याकडे पैसे नाही तर तो लिंकिंग कुठून घेणार आहे, याचा सरकारने विचार केला पाहिजे. आणि जे सक्तीचं लिंकिंग ते दुकानदारांना पण आहे आणि शेतकऱ्यांना आहे, त्याच्यावर स्थानिक मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांनी केंद्र सरकारकडं शेतीच्या मार्फत किंवा सहकारामार्फत त्याचा पाठपुरावा करावा, कृषी मंत्र्यांमार्फत पाठपुरावा करावा आणि हे लिंकिंग कसं बंद करण्यात येईल याचा निश्चित त्याचा विचार करावा, असे या आजच्या उद्घाटन प्रसंगी या तालुका संघाचा सभापती व सर्व संचालक त्यांच्या वतीनं निश्चित विनंती करतो. याचा सरकारने विचार करावा. जाता जाता परिसरातील शेतकऱ्यांना काय संदेश द्या? नक्कीच आज मोठी आनंदाची अशी गोष्ट या ठिकाणी दुकानाच्या उद्घाटनाच्या मार्फत झालेली आहे. आणि हे दुकान ओपन केल्यानं संपूर्ण पंचकृषीला एक रास्त दरामध्ये आणि चांगले असे खतं, ओरिजिनल खतं या ठिकाणी या संघामार्फत मिळणार आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. तसेच आज या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोजताई, त्याचप्रमाणे हिरामदादा खोसकर यांनी असं मौलिक मार्गदर्शन केलं. आणि ह्या मंत्री महोदयांनी, आमदार महोदयांनी या ठिकाणी विनंती केली का हे जे तुम्ही सहकाराच्या मार्फत जे खतं बियाणे विकत आहात, याच्याच बरोबर तुम्ही जर या ठिकाणी दुग्ध उत्पादन किंवा दुग्ध व्यवसाय जर सुरू केला तर निश्चितच त्यांनी केलेले मार्गदर्शन आज जे बी शेतकरी सभासद या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांनी एकमताने त्याला पाठिंबा दाखवला. आणि तो त्याच्या जोरावर निश्चितच हा चांगला असा उपक्रम या ठिकाणी त्यांनी सुचवलेला आहे. भविष्यामध्ये काळाची गरज आहे का हा एक जोडधंदा या सहकारामार्फत करण्यात यावा. त्याला शेतकऱ्यांचा पण मोठ्या प्रमाणात पाठिंबा निश्चितच मिळेल. आणि नक्कीच आम्ही त्याच्यासाठी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे गावातील स्थानिक लोक असतील त्यांना एकत्रित घेऊन या ठिकाणी हा व्यवसाय कसा चालू करता येईल याकडे लक्ष दिलं जाईल. आजच्या आपल्या नाशिक तालुका शेतकरी सहकारी संघाच्या नवीन गिरणारा डेपोच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक माननीय देवीदासजी पिंगळे साहेब, आमदार सरोजताई आहेत, तसेच खोसकर दादा प्रमुख पाहुणे म्हणून विलासांना शिंदे उपमहापौर नाशिक महानगरपालिका सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. या निमित्ताने आज जे आपल्या परिसरामध्ये बाहेर रास्त खत दुकान जे तयार करण्याचं कारण काय की या ठिकाणी शेतकऱ्यांची अत्यंत लुटमार होत आहे. आज आपल्या संस्थेकडे MRPच्या वर सुद्धा विकलं जात नाही, MRPच्या आतच खतं विकले जातात. आज शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे, बाहेर 100 ते 200 रुपये जास्त देऊन त्यांना खते घ्यावं लागतात, विथ लिंकिंग घ्यावं लागतं. आपली संस्था ही फक्त शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहे आणि सेवेसाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. त्याप्रमाणे आम्ही पुरवठाही करत असतो. परंतु आपलं ज्या संस्थेचं दुकान पहिले गावाच्या मध्यवस्तीत आल्यामुळे आता खत हा असा प्रकार आहे की तो न्यायचा म्हणजे 50 किलोच्या गोणीला गाडी मोठी नेल्याशिवाय प्रयत्न म्हणजे त्याशिवाय नेऊ शकत नाही. तर म्हणून गाडी गावामध्ये जाण्यासाठी ट्रॅफिकच्या मोठ्या समस्या होत्या. शेतकऱ्यांची इच्छा असताना सुद्धा तो आपल्या संघाच्या दुकानामध्ये खत घ्यायला गावामध्ये येत नव्हता. त्यासाठी सर्व सभासदांच्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आज आम्ही संस्थेचा डेपो आपल्या मार्केटच्या वस्तीमध्ये मार्केटच्या ठिकाणी आणि हायवेच्या जवळ आणण्याचं कारण ते की जेणेकरून शेतकऱ्यांची सोय होईल आणि जी होणारी लुटमार आहे या पंचकृषीतली नक्कीच थांबवण्यासाठी संस्थेची मदत होईल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे आम्ही हा इथे निर्णय घेतलेला आहे. विना सहकार नाही उद्धार या म्हणीप्रमाणे खऱ्या अर्थानं आज नाशिक तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक कैलासवासी कर्मवीर गंगाराम मामा थेटे यांचं पहिल्यांदा पुण्यस्मरण केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने त्यांनी कैलासवासी कर्मवीर भाऊसाहेब हिरेपासून हा वारसा घेतला आणि विना सहकार नाही उद्धार, सहकारामध्ये हाताला हात जर दिला तरच कुठल्या प्रकारचा उत्कर्ष होऊ शकतो. आज खऱ्या अर्थानं आज गिरणारे या गावी नवीन डेपोचं तालुका खरेदी विक्री संघाचं उद्घाटन होत आहे. अत्यंत आनंद होत आहे. खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांना याची गरज आहे आणि आता जे काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये जे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील त्याप्रमाणे विकास कन्या आपल्या सरोजताई असतील यांनी आणि आता जे विद्यमान संचालक मंडळ अध्यक्ष आपले भागावणी साहेब आणि दिलीपराव या नामदेवराव, त्याचप्रमाणे या गिरणारे गावामध्ये ज्याने अत्यंत उत्कृष्ट काम केलेले त्या
उगले साहेब, खऱ्या अर्थानं आज याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे जर हे खत गेलं आणि त्यांना चांगल्या प्रकारे जर या ठिकाणी जर मिळालं तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांचा विकास होईल. आज खऱ्या अर्थानं जी लिंकिंग आहे, ही लिंकिंगचा फार मोठा प्रॉब्लेम तो जर सॉल्व्ह झाला तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. एका बाजूला शेतीच्या बाबतीमध्ये या खतांचे वाढलेले भाव आणि शेतकऱ्यांना मिळणारे जे कमी भाव याच्यामुळे एकदम शेतकरी एकदम डबघाईच गेलेला आहे. अशा दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना तारण्यासाठी तालुका संघ म्हणजे मी जे अगदी आवर्जून सांगतो का शेतकऱ्यांनी या तालुका संघामध्येच कोणताही माल घेतला पाहिजे. मग ती बी बियाणं असतील, त्याप्रमाणे शेतीमाल असे खतं असतील किंवा विविध जे उपक्रम या ठिकाणी राबवले तर शेतकऱ्यांचा जो हात आहे तो खरा तालुका संघ आहे. त्या दृष्टिकोनातून उत्कर्ष होईल. तर हे मला असं वाटतं का ह्या दृष्टिकोनातून आजचं जे उद्घाटन आहे अगदी रोडवर आहे, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची वाहतुकीची समस्या नाही. तर सर्व शेतकऱ्यांनी या नवीन डेपोचा फायदा घेऊन आपला तालुका संघ आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात एकमेव असा तालुका संघ आहे. नाशिक तालुका हा ऊर्जित अवस्थेत आहे आणि उत्कृष्ट असून अगदी अद्ययावत सर्व चांगल्या प्रकारे त्यांनी आदर्शवत असा आहे. त्याचं कारण म्हणजे सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ हे चांगल्या प्रकारे काम करीत आहे. मॅनेजर आहे, त्यांचे डेपो जे सांभाळतात तेही सर्व सहकारी चांगले काम करीत आहे. अशा प्रकारे हा आज डेपोचं उद्घाटन झालेलं आहे. वसंत ऋतू आहे. वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटते. त्याप्रमाणे या ठिकाणी नवीन असा या ठिकाणी या संघाला लोकांकडून सहकार्याने निश्चित उत्कर्ष होईल अशी आशा बाळगूया. धन्यवाद.